मीन रास हा सप्ताह तुमच्या राशीला अचानक धनलाभ मिळवून देणारा असा जाणार आहे। बऱ्याच दिवसांपूर्वी तुम्ही शेअर मार्केटमध्ये म्हणा किंवा एखाद्या स्कीम मध्ये जर पैसे गुंतवलेले होते तर त्यातून तुम्हाला लाभ मिळण्याची, आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे आणि त्यातूनच आपले जे काही आर्थिक अडचणी निर्माण झालेल्या असतील तर तेही दूर होतील। जर खूपच गरज असेल तरच पैसे खर्च करा। उगीचच गरज नसताना फक्त लोकांना मोठेपणा दाखवण्यासाठी अनावश्यक खर्च करणे शक्यतो टाळा, कारण याचा तुम्हाला फायदाच होणार आहे। कुटुंबातील आर्थिक अडचणींवर मात करण्याची शक्यता आहे, त्यातून घरातील वातावरण प्रसन्न राहील आणि घरामधील स्त्रियांना तुम्ही एखादा नवीन दागिनाही करण्याची शक्यता आहे, त्यामुळे सर्वांची मने अगदी प्रफुल्लित होतील। आपल्या जोडीदाराकडून तुम्हाला तुमच्या प्रत्येक कार्यामध्ये भरपूर आणि प्रामाणिक साथ मिळेल, त्यामुळे तुमच्या आत्मविश्वासामध्ये वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल। तुम्ही जे कोणतेही काम हाती घ्याल त्या कामामध्ये, त्या प्रत्येक कामात तुम्हाला यशच मिळण्याची शक्यता आहे। पण हे सगळं जेव्हा घडेल, जेव्हा तुम्ही प्रामाणिक कष्ट कराल तेव्हाच हे सर्व घडेल। तुमच्या जीवनामध्ये अचानकपणे सुखद किंवा आल्हाददायक अशा घटना घडतील आणि त्यामुळे तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच अचानकपणे बदलून जाईल। तुमची बऱ्याच दिवसांपासून कुठे कोर्ट केस चालू असेल तर त्यामध्येही प्रमाणबाह्य खर्च होण्याची शक्यता आहे आणि याचा परिणाम तुमच्या आर्थिक नियोजनांवर पण पडेल। तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जुन्या ओळखीचा सध्या तरी छान उपयोग होणार आहे। तुम्ही एखादं जर नवीन कार्य करत आहात तर तेथे तुम्हाला याचा खूपच फायदा होईल, तरी त्याचा तुम्ही लाभ घ्या। तुमच्या संततीकडून तुम्हाला सुख लाभेल, म्हणजे त्यांच्याकडून तुम्हाला एक आनंदी वार्ता मिळेल आणि त्यामुळे तुम्हाला खूप प्रसन्न झाल्याचे अनुभवायला मिळेल। व्यावसायिक वर्गाला त्यांच्या ज्या काही येणे बाकी होते ते सर्व थोडे थोडे करून मिळण्याची सध्या तरी शक्यता आहे, त्यातून तुम्हाला अजून काहीतरी नवीन कार्य करायला मदतच होईल। सोबतच जर तुम्ही तुमचा व्यवसाय विस्तार करण्याच्या विचारात असाल तर सध्या तरी योग आहे, तरी तुम्ही तुमचा व्यवसाय विस्तार करू शकता आणि त्यामधून भरपूर यश कमवू शकता। नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी आपल्या साथीदारांकडून भरपूर कौतुक होण्याची शक्यता आहे, तरी त्यामुळे तुम्ही अति गर्वात न जाता आपले प्रयत्नही सातत्याने चालूच ठेवणे गरजेचे आहे। असे कितीतरी कौतुकाचे वर्षाव येणे अजून बाकी आहेत। सोबतच एखाद्या कार्यक्रमाला तुम्ही जाण्याची शक्यता आहे, त्यातून नवीन ओळखी निर्माण होतील, त्याचा तुम्ही फायदा घ्या। तरुण वर्गाला जर कोठे नोकरीच्या तुम्ही शोधात असाल तर नक्कीच सुरुवात होण्याची शक्यता आहे। एखादी छोटी नोकरी आपल्या उज्ज्वल भविष्याची चावी असू शकते, तरी मिळालेली संधी ही घालवू नका। नोकरी मिळाली ती कोणतीही असू ती नाकारू नका। कष्ट करा, फळाची चिंता अजिबातच तुम्ही करू नका, यश तुमचेच आहे। महिला वर्गाला हा सप्ताह काहीतरी नवीन वस्तू खरेदी करण्याचा जाणार आहे। घर खर्चांमधून थोडे थोडे पैसे बचत करून किंवा बाजूला ठेवून तुम्ही त्यातून तुमच्यासाठी स्वतःसाठी एखादा दागिना खरेदी करू शकता किंवा घरामध्ये तुम्ही गरज असलेली एखादी वस्तूही घेताल आणि त्यामुळे घरामध्ये तुमचं खूप कौतुक होईल। घरामधील वातावरण खूप प्रसन्न राहणार आहे। सोबतच संततीची थोडीशी चिंता तुम्हाला सतावेल, हरकत नाही, तीही लवकरच दूर होईल। काळजी करू नका आणि स्वतःच्या आरोग्याची विशेष करून काळजी घ्या। विद्यार्थी वर्गाला थोडा आनंदी काळ जाणार आहे। त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे विषय मिळण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे त्यांच्या अभ्यासामध्ये दुपटीने वाढ होईल, एकाग्रताही वाढेल। त्यांच्या ध्येयप्राप्तीकडे जाण्यासाठीची पायरी अधिकच भक्कम अशी होणार आहे, तरीही तुम्ही याचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा। ज्येष्ठ व्यक्ती वर्गालाही त्यांच्या मनाप्रमाणे गोष्टी घडण्याचा काळ आहे। बऱ्याच दिवसांपासून जे काही त्यांच्या मनामध्ये त्यांनी ठरविलेलं होतं किंवा साठवून ठेवलेलं होतं ते आता पूर्ण होण्याचा योग आलेला आहे, तरी आपली इच्छा असेल तर नक्कीच ते कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करा। एकंदरीतच पाहता हा सप्ताह आपल्या राशीला सर्व इच्छापूर्ती आणि आर्थिक अडचणी सोडविणारा असा जाणार आहे, तरी याचा प्रत्येक गोष्टीचा सर्वांनी पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद। तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा। महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा। धन्यवाद।